नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. या सगळ्या याच्यात खूप गोंधळ झालेला आहे. प्रपोर्शनली दिल्या गेलेल्या नाहीयेत जागा, त्याच्यामुळे महापौरांना घेराव घालतायत. तुमच्या शिवसेनेवर अन्याय करत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवहन समिती सदस्याच्या नेमणुकांमध्ये गणेश नाईक आणि मित्रमंडळाने त्या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. घटनेची पायमल्ली केलेली आहे. 31 पोटकलम 2 नुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थायी समिती असेल, परिवहन समिती असेल, निवडणुका नेमणुका या संख्याबळाच्या आधारावरती होत आहेत. अनेक ठिकाणी कोणाचीही सत्ता असो, आणि त्याकरता हा महानगरपालिकेचा कायदा बनवलेला आहे. डिव्हिजनल कमिशनरकडे गटनेत्याची नोंदणी होते आणि ती एकूण निवडून आलेल्या सदस्यांवरती या समित्यांचे सदस्य ठरतात. नवी मुंबई महानगरपालिकेचे सचिव असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्यांनी आमच्या गटनेत्याला पत्र लिहिलं. किती सदस्य निवडून येणार तुमचे, त्याचा कोटा ठरवून दिला. आमचे 5 सदस्य एकूण 42 जी आमची संख्या आहे, त्या आधारे नेमणूक त्यांची करायला पाहिजे होती. परंतु हम करसो कायदा त्या ठिकाणी नवी मुंबईच्या महापौरांनी चालवला आणि महाराष्ट्रात कुठेही घडला नाही. अशा पद्धतीने 12च्या 12 सदस्य परिवहन समितीवरती त्यांनी त्यांच्या सदस्यांची नेमणूक केलेली आहे. लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. नियमांची पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे आणि जी घटना आहे, जे नियम आहे, ते पायदळी तुडवलेले आहेत. अतिशय चुकीची ती गोष्ट केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राजी पवार यांना मी विनंती करतो की घटनेची पायमल्ली त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनी जे काही केलेलं आहे, जे काही चुकीच्या पद्धतीने केलेलं, आयुक्ताला सुद्धा, सचिवाला सुद्धा उत्तर देऊ दिलं नाही आणि घटनेच्या विरुद्ध जे काम केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. आणि शासनाला विनंती आहे की चुकीच्या पद्धतीने जो ठराव केलेला आहे तो रद्द करावा आणि तशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी करत आहे.